चला या लगेच मैदानामध्ये टीम सीतारामजी कांबळे साहेब सर आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देतोय. वेगळी असते ती पाठीवरची थाप असते. खेळाडूंसाठी 500 नाही तर याची किंमत खूप मोठी असते. आणि थँक्यू सो मच. मॅचला सुरुवात करूयात. विनंती करेल मायादेवी स्पोर्ट्स मैदान सजवून घ्या मित्रांनो आणि थोडासा स्पीडअप देऊयात आणि अल्ताफ कडे जाऊयात. तो त्याच्या माध्यमातून एक सुंदर संगीत आपण ऐकूयात. जाऊया मॅचच्या दिशेनं. यावेळी मात्र वेगवान चेंडू त्याच वेगाच्या विरोधामध्ये खेळण्याचा प्रयत्न अशोक होता. अशोकने पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं मी म्हणेल विजयचं. चौकार लगावला. त्यानंतर विजयने कमबॅक करून दाखवला की होय आता तुझं स्वागत आहे. आणि यावेळी थोडासा बाहेर जास्तच बाहेर. यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. तब्बल आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 एक्स्ट्रा धावा मात्र जरूर खर्च झालेत. आणि धावसंख्या 6. यॉर्कर क्रिकेटचा अस्त्र बाहेर काढला. ही तर खासियत आहे कुसरुंड एक्सप्रेस विजयची. आणि त्याच्या समोर मात्र 2 हात करतो अशोक. आणि अशोक आणि विजय जेव्हा जेव्हा समोर येतात दोघांमध्ये आग लागली जाते. आग दोनों तरफ बराबर की लगी आहे. एका साइडला शेर दुसऱ्या साइडला रफ्तार का राजा. या दोघांमध्ये आता आग लागली आहे मैदानामध्ये. पहा
अशोकला पुन्हा एकदा थांबवलंय. अशोकला हा प्रश्न होता. यावेळी मात्र अशोकच्या समोर बरेच काटे टाकलेत आणि अशोक मात्र या रफ्तारच्या राजाच्या समोर 2 हात करेल का? आणखी अशोक आणि विजय एकमेकांसमोर आल्यानंतर विजयचं पारड जड दिसतंय. मात्र अशोकने जर मोठा फटका लगावला तर मात्र यावेळी जरूर मात्र तो कमबॅक करून दाखवू शकतो. अशोक साठी विचारलेले प्रश्न विजयने मात्र तिखट होते. याच तिखट प्रश्नांना मात्र 2 हात करून दाखवावंच लागेल अशोक आणि विजय. स्लोअर बन होता फसला गेला. विजयने या मॅच मध्ये आता मात्र कमबॅक करून दाखवले अशोकला. होय, जेव्हा जेव्हा मात्र मोठ्या फटक्यासाठी जातील तेव्हा तेव्हा स्लोअर वन येईल आणि दोघेही एकाच मात्र टीम मधून खेळणारे खेळाडू. प्रत्येकाला प्रत्येकाची दुखती नस माहिती आहे. म्हणूनच की काय विजयनं दुखत्या नसीवरती मात्र हात ठेवला. अशोकला थांबवल्या. सध्या समोर आला भूषण, टीमचा भूषण, कालच्या दिवसातला भूषण. अर्थातच काल ज्यानं अगदी मैदान गाजवलं तो भूषण आलाय समोर. भूषणच्या विरोधामध्ये पायामध्ये टाकलेला चेंडू अगदी हलक्या हाताने खेळून काढला. एकदम मात्र जरूर कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू पकडून अगदी फेकला. तोपर्यंत बॅकअप आहे. ओहो, बॅकअप आहे. इम्पॉर्टंट असतो बॅकअप. आयुष्य असो किंवा क्रिकेट असतो, तुमच्या पाठीशी कोणीतरी असणं महत्वाचं आहे. पहिल्या षटकाचं थरारक नाट्य संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या आपण पहिली तर जाऊन पोहोचले फक्त 9 या आकड्यावरती. ऐकूयात डीजे अल्ताफ कडून एक सुमधुर संगीत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या अगदी 9 या आकड्यावरती. सेकंड स्पेलला होते सुरुवात. मिस्टर संतोष सर, यावेळी मात्र अगदी स्लोअर बन होता. गती परिवर्तन होता. चेंज यावेळी मात्र जरूर चेंडू अगदी हलक्या हाताने जरूर हाताळला. मात्र धावा जरूर 2 कंप्लीट केल्या जातात. यावेळी देखील शॉर्ट आर्म पूल. डिप स्क्वेअर एक रिझन. धावा किती भेटतील आहे फक्त 1. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिल्या 2 चेंडूचा खेळ झालेला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 1 डिक्लेअर आणि आतापर्यंत अर्थातच संतोष दादांची गोलंदाजी अप्रतिम चालू आहे. या टीमचे मी म्हणेल प्रशिक्षक आहेत, मेंटॉर आहेत या टीमचे. आणि आमच्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत गोलंदाजीमध्ये आपली कला दाखवली, आपला अनुभव दाखवला आणि अप्रतिम राहिले त्यांचा अनुभव. कारण की अजूनही अशोक आणि भूषण या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांसाठी जरूर प्रयत्न करतायत. यश कोणाच्या हाती लागेल? 2 पावलं पुढे येतोय. ब्लेड आउट. बॅटीची बॉटम एज आणि यष्ट्यांवरती जाऊन आढळतोय. आणि तदनंतर फलंदाजी करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर अशोक यावेळी मात्र माघारी येतोय. अशोक बॅक टू द डकआउट. वेलकम डीजे. थोड्याच वेळामध्ये कुपन्स सोडण्यात येतील. कुपन्स कसले तर प्रेक्षकांसाठी असलेले अर्थातच लकी ड्रॉ. तुमच्या घरामध्ये कोणती वस्तू जाईल? अर्थातच इस्त्री जाईल की इतर काही गोष्टी आहेत, ते ज्या कामाच्या गोष्टी आहेत त्या तुमच्या घरामध्ये जातील का? नशीब कधी कोणाचं झळकेल सांगता येत नाही. हातावरती असलेल्या नशिबांच्या रेषांवरती अवलंबून न राहता तिकीट प्रत्येक जण घेईल आणि फायनलला बक्षीस समारंभाला समजेल की नशिबाची चिठ्ठी कोणाची असेल. यावेळी मात्र शॉर्ट आर्म पूल. डीप स्क्वेअर एक रिझन. अगदी
धावा मात्र अडल्या जात आहेत. त्या 2 धावा मात्र जरूर कंप्लीट केल्या जातील. या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ चालू होईल थोड्या वेळामध्ये. प्रेक्षकांना विनंती असेल लकी ड्रॉ चालू झाल्यानंतर कुपन्स तुमच्याकडे आल्यानंतर तुमचं नाव नंबर लिहून चिठ्ठी जरूर तुम्ही द्यायची आहे. फायनलला बक्षीस समारंभाला एक चिठ्ठी काढली जाईल, ज्याच्या 3 चिठ्ठ्या काढल्या जातील आणि त्या 3ही प्रेक्षकांसाठी गिफ्ट हॅम्पर असेल. हो, यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल, पुन्हा एकदा चेंडू मात्र आपण पाहिलं तर अगदी अडला गेला. धावा मात्र इथे धावून घ्याव्या लागतात की काय. एक धाव मात्र डिक्लेअर मध्ये जरूर येते. 2 धावा आहेत, या सत्ताच्या 2 धावा आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अगदी 16 आकड्यावरती. आणि संध्याकाळी जे कुपन्स आम्ही काढणार आहोत, तो कुपन ज्याचं नाव येईल तो प्रेक्षक इथे असणं महत्वाचं आहे. बऱ्याचदा होतं, माझे काका आहेत, काकाच्या मावशीचा मुलगा, त्यांना आपण देणार नाही आहोत, ते हवेत इथे त्यांनाच आपण ती वस्तू देणार आहोत, गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. बॅकफुटला जातोय स्क्वेअर कट, बॅटीची टॉप एज. डिक्लेअर मध्ये एक धाव, एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आणखीन पुढे जाते. धावसंख्या अगदी 17 धावसंख्या. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 17. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज मेन अंपायर. थोडंसं खेळाडूंना विनंती करायची, टीम मीटिंग घ्यायची नाहीये, थोडासा स्पीडअप द्यायचा. आज खऱ्या अर्थानं कलावती किचन अँड इंटेरियर यांच्या ओनर अनिल पवार साहेब यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था खेळाडूंसाठी देखील केली आहे, प्रेक्षकांसाठी देखील केली आहे. आज जेवणाची व्यवस्था या सर्वांसाठी आज केली गेली आहे. बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पूल, डीप स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर 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 निघून जातोय. व्हॉट अ हिट. येस अंपायर, मेन अंपायर डिसिजन देऊ शकता आहे षटकार. थँक्यू सो मच टोको डीजे. ओहो, जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव ऍड होते आणखी टीमच्या टोटल मध्ये. कुसरूनचा जादूगर आलाय गोलंदाजीसाठी. फिरकीचा जादूगर कुसरूनचा अर्जुन. ओहो, उचलला, उचलून फेकून दिला. आबाळाला बुक्की मारणारा चेंडू कॉर्नर रिजनच्या बाहेर जातोय बेधडक सडक वरती. षटकार. फटका. अर्जुन पहिला वेगवान गोलंदाज होता, आता कट्टर गोलंदाज बनलाय. फिरकीचा जादूगरच्या विरोधात हा षटकार लगावलाय. हलक्या हातानं बॅकफुटला जातोय. अगदी नेट कट केला. एक धाव कंप्लीट केली आहे. डिक्लेअर मध्ये एक धाव आहे. आणि नितीन सुतार यांनी ऑलरेडी सांगितलं होतं, भूषणने जर हॅट्रिक षटकार लगावले तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून जरूर दिलं जाईल. येस चला स्पीडअप घ्या. चेंडू टाकताना फक्त कृपया बोलू नका, कारण की कदाचित तुमच्याच खेळाडूंना त्याचा त्रास होऊ शकतो. ओहो ओहो, फसले गेले. चेंडू गुडलेन स्पॉट वरती जास्त उसळी घेतोय. अर्जुनची फिरकी गोलंदाजी चालू झाले. कट्टर गोलंदाज आता मात्र कुसरूनचा जादूगर आता मात्र आपल्या गोलंदाजीची कला दाखवतोय. यावेळी देखील बॅट स्विंग करतोय. आणखीन एक कटर चेंडू. अप्रतिम गोलंदाजी सध्या मात्र चालू आहे. अर्थातच अर्जुनच्या माध्यमातून. अर्जुन मोहिते ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या आहे 31 या आकड्यावरती स्थिर. 31 या धावसंख्येवरती धावसंख्या सध्या मात्र स्थिर आहे.
पुन्हा चेंडू पडला, काटा बदलतोय, जास्त बाहेर, व्हाईट बॉल साठी निघून जातोय. ज्या पद्धतीने मी गोलंदाजी करतोय, बरीचशी प्रॅक्टिस, आणि आधी हा वेगवान गोलंदाज होता, फास्टर होता अर्जुन, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आता कटर गोलंदाज त्यानं स्वतःला पूर्णपणे चेंज केलाय. हो, यॉर्कर खोदून काढायचा प्रयत्न, अगदी पायामधला चेंडू ग्लान्स केलाय, क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअरला, चेंडूच्या मागे धावतायत, फेकी वॉड थ्रो, मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीने ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपतोय. टीमची धावसंख्या आहे 34. 34 आकड्यावरती सध्या मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले धारमाऊली वॉरियर्स संघाची. यानंतर टॉस NK स्पोर्ट्स आणि श्री गणेशा 11 टॉस साठी या केला जाईल. टॉस ऐकूयात डीजे अल्ताफ कडून. कालची पर्पल कॅप विजयच्या डोक्यावरती दिसून येते. काल पर्पल कॅपचा मानकरी होता, सर्वात जास्त विकेट्स त्याच्या होत्या, आणि ऑरेंज कॅपचा कालचा मानकरी भूषण मैदानामध्ये खेळतोय. म्हणजे एका साइडला ऑरेंज कॅपचा मानकरी बॅटिंग साठी, दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर पर्पल कॅपचा खेळाडू फिल्डिंग टीम मध्ये मॅच आपण बघायला भेटते. ही गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर आतापर्यंत धावसंख्येला बऱ्याचदा अंकुश लावणारे मिस्टर अंकुश दा सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी येत आहेत. ओहो, पहिला चेंडू फसले गेलेत नॉन स्ट्रायकिंग एंडला, अगदी विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. तदनंतर आपण पाहिलं तर फलंदाज ज्यावेळी मात्र माघारी जातोय. कृष्णा बॅक टू डकआउट. कापूस ठेवायला पाहिजे. ओहो, यावे मात्र अगदी स्विंग होतोय, आणि खऱ्या अर्थानं डीजे अशाच पद्धतीने आहे. सोबत कापूस ठेवायचा, स्वतःहून स्पॉन्सर करायचा तो कापूस, पहिला सगळ्यांना वाटायचा, मग डीजे वाजवायचा. ही क्वालिटी आहे, बेकार आहे आवाज. पैसा वसूल होता आवाज, आणि फटका देखील पैसा वसूल आहे. मिड विकेट रिजनच्या बाहेर उचलून ठोकलाय. 6 धावांसाठी षटकार. आकड्यावरती 40 धावसंख्या स्कोर करवरती सजली आहे. ही चांगली धावसंख्या आहे, आणि भूषण आहे तर भूषण आहे, आणि भूषण आहे तर मॅच आहे. सोडून दिला, लेग स्टिक सोडून जातोय, व्हाईट बॉलचा इशारा. भूषण धाव घेणार नाहीये, त्याला स्वतःवरती विश्वास आहे. व्हाईट बॉल येतोय, म्हणजे संघाचा विश्वास भूषणवर, भूषणचा बॅटवर, बॅटीचा मनगटावरती, आणि मनगटाच्या विश्वासावरती भूषणने कित्येक गोलंदाजांना आसमान दाखवलंय. यावेळी मात्र फसले गेले. बॅट स्विंग, भूषण सारखा मासा अडकवला अंकुश दाना आपल्या जाळ्यामध्ये. अनुभवाची गाठ माझ्या हाताशी आहे, मी संघाच्या पाठीशी आहे, हे अंकुश दाना सांगितलंय. विकेट मिळवली आहे, आणि वेलकम ठोको डीजे. ओहो, यावे देखील चेंडू हवेमध्ये. ओहो, यावे अगदी
बोटांचा पिसारा केला होता. कमळ फुल्ल होतं मात्र यावेळी वॉर्डर आणि बिडिंग द विकेट. पुढचं दार राहिलं उघडं. मागच्या दारानं चोऱ्या चालू झाल्या आणि धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. तब्बल 4. 3+1 3+1 डी म्हणजे आत्ताच्या 4 आहेच अंपायर. आणि या 4 धावेनं संघाच्या धावसंख्येला आलंय थोडंसं वल्ल्या. काय घडलं? कॅच असती तर चेंडू निर्धाव असता. कॅच सुटली, धावा 4 भेटल्या. संघाच्या धावसंख्येला आकार आलाय. अप्रतिम चेंडू थोडा जास्त बाहेर आहे. अंपायर कळवतात व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 46 या आकड्यावरती. 46. यानंतर टॉस आहे NK स्पोर्ट्स आणि श्री गणेश 11. बॅटच्या राडामध्ये होता. बॅट स्विंग केले. विकेट किपर चेंडू पकडतोय, फेकतोय. तोपर्यंत बॅटर गॉन, रन आउट, बॅटर आउट. रन्स टू विन. अर्थातच मळ्यादेवी वॉरियर्स या टीमला टॉस जिंकून धार माऊली वॉरियर्सने घेतली होती बॅटिंग. अर्थातच या टीमच्या कॅप्टन अनिल पवार सरांनी घेतली होती बॅटिंग आणि 41 धावेचं दिले आव्हान. NK स्पोर्ट्स आणि श्री गणेश 11 मध्ये करूया टॉस. जाऊया टॉस साठी. टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. पण या दोन संघांमध्ये टॉस जिंकला. अर्थातच NK स्पोर्ट्स वॉन दी टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. चला स्पीडअप घ्या प्लीज. दोन्ही बॅटर या लगेच मैदानामध्ये. 41 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. 41 रन्स टू विन. धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. 41 41.
चला मॅच लगेच स्पीडअप द्यायचं प्लीज. 41 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. गोलंदाजीसाठी अर्थातच अशोक सज्ज होईल पहिल्या स्पेल मध्ये. अशोकची गोलंदाजी कालपासून चर्चा त्याच्या गोलंदाजीची सातत्याने चालू आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. 41 रन्स टू विन. स्ट्रायकिंगला सध्या आपण पाहिलं तर अगदी यावेळी मात्र अगदी हलक्या हातानं खेळून काढला बॉल. बॅक ड्राइव्ह आहे खेळाडू. आणि तदनंतर आपण पाहिलं तर 47 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. 46 धावा केल्या आहेत. 47 धावा करायच्या आहेत. 47 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलं. अर्जुन एका साइडला, दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर अर्थातच सौरभ. दोघेही आपण पाहिलं तर या मॅच मध्ये मात्र ओपनिंग पेअर आलेत. बॅकफुटला स्क्वेअर कट. फटका थोडा फसलाय. कॅरम फटका होता. अशोक कडे लगेच चेंडू जातोय. मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर हा चेंडू निर्धाव येतोय. पहिल्या चेंडूवरती अगदी 2 धावा. तदनंतर निर्धाव चेंडू. स्लोअर बनवता गती परिवर्तन. लाईन थोडीशी यावेळी मात्र आपण पाहिले तर लेग स्टिक वर ठेवली. अंपायर सांगतात बाहेरून घेतोय. चेंडू आपण पाहिलं तर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आलेल्या धावसंख्या अगदी 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिल्या 2 चेंडूवरती चांगली गती आपण पाहिली तर गोलंदाज अशोकची. तदनंतर आपण पाहिलं तर लाईन शोधण्याचा प्रयत्न, एक गती परिवर्तन करणारा चेंडू आपण पाहिलं तर यावेळी मात्र जरूर टाकला गेला. बॅकफुटला आहे खेळाडू. सर त्याच्या हातामध्ये जाळ विणलं होतं. अशोकने दिल फायदे देत असताना बॅक टू पॅव्हेलियन. अर्जुन बराचसा उशीर होतो मित्रांनो. बॅटिंग साठी देखील खेळाडू लगेच मैदानामध्ये पोहोचत जा प्लीज, की बराचसा उशीर होतो. या मॅचच्या दिशेनं जिथे आपण पाहिलं तर धावसंख्या कधी 3 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचल्या. 3 धावसंख्या. विजय आला तसा मात्र चेंडू अगदी ऑफ स्टिकच्या जवळून डोक्यावरती हात लावतोय. अशोक अजूनही विजयकडे बघतोय. आता अशोक जणू सांगतोय जेव्हा मी बॅटिंगला होतो तेव्हा असेच चेंडू टाकले होतेस, आता तू आला बॅटिंगला, अब आएगा मजा. आग उधर भी लगी है, आग इधर भी लगाओगा, आग दोनों तरफ बराबर की लगी है. परतफेड करण्याची वेळ आली आहे. पुन्हा एकदा फटका फसला आहे खेळाडू आणि अशोकने या मॅच मध्ये परतफेड केली नाहीये. अशोक नाराज असेल. या मॅच मध्ये कॅच झाली असती तर आणखीन एक हाय फाय बघायला भेटली असती. आणि तदनंतर मात्र संधी क्रिएट केली आहे, संधी सुटली आहे. कदाचित चेहऱ्यावरती बॉल आदळलाय का, काळजी घ्यायची. जर काही दुखापत असेल तर आपण लगेच काळजी घ्यायची प्लीज. ही कॅच इम्पॉर्टंट होती पण एखादा खेळाडू चुका करण्यासाठी येत नसतो, चूक होते त्याच्याकडून.
तेव्हा संघ नाराज होतो. संघाची धावसंख्या आहे अगदी 4. हो अगदी ऑफस्टिकच्या वरून चाललाय चेंडू. आपण पाहिलं तर बॅट स्विंग केले, अप्रतिम गोलंदाजी राहिले पहिल्या षटकामध्ये. अशोकनं मात्र धाबा फक्त 4 खर्च केलेत, एक विकेट त्यांना हासिल केल्या. आणि संघ आपण पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर आपल्या अर्जुन सारख्या फलंदाजाला गमावून मात्र सध्या सौरभ आणि विजय धाबा फक्त 4 आहेत. धावसंख्या अगदी 4 या आकड्यावरती. 4 ऑन अ स्कोर कार्ड. 4 धावा सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. चला स्पीडअप घ्या प्लीज. टीम मी विनंती करेल थोडासा स्पीडअप घ्या. कृष्णा आले सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 2 मध्ये विजय आहे. पर्पल कॅप त्याच्या समोर. सोडून दिला यावी मात्र अगदी जास्तच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. संघाची धावसंख्या थोडीशी पुढे गेली अर्थातच. 5 या आकड्यावरती सध्या मात्र ती जाऊन पोहोचते. 5 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळी सुरेख उचललाय कॉर्नर रिझनला आहे. खेळाडू अगदी त्याच्या हातातून निसटला. विजयला आणखीन एक जीवदान भेटलंय. धावा मात्र 2 कंप्लीट केले. 3ऱ्या धावेचा देखील होईल प्रयत्न. 4थ्या धावेसाठी जागा सोडतोय का तोपर्यंत थांबवल्या आणि अगदी 3च धावेती समाधान मानल्या. अनिल दादा अगदी चेंडूच्या बॅकअप साठी होते मात्र चेंडू अगदी आपण पाहिलं तर अगदी बांधावरती आढळला. नंतर मात्र त्यानं जागा बदलली. तिथेच धावा जास्त खर्च होतात. धावसंख्या 8. यावेळी देखील उचललाय. लॉंग ऑन रिझन मध्ये आहे खेळाडू. चेंडू पर्यंत पोहोचतोय. यावेळी मात्र आपण पाहिलं तर आणखीन एक संधी, आणखीन एक ड्रॉप, आणखीन एक मिसफिल्ड यावे होते आणि धावा मात्र घेतल्या जातात तब्बल 2. काय घडतंय क्षेत्ररक्षण सातत्याने बदललं जाते. महेश पवार स्वतः आता सर्कलच्या आतमध्ये आले. डोक्यावरती हात लावतात. आज अगदी कॅचेस ड्रॉप झालेत. त्यातून जसा साबण निष्ठावा तसे ते चेंडू निसटलेत आज त्यांच्या हातातून. स्वतः संघ ओनर आहेत महेश पवार. हो एक्स्ट्रा बाउन्स, अतिरिक्त बाउन्स, व्हाईट बॉलचा इशारा येईल अंपायरचा. व्हाईट +1 आहे आत्ताची. तब्बल 2 धावा 1 बाउन्स म्हणून देखील दंडित केलं गेलंय. यावेळी शॉर्ट ऑन पूल. एक पाय हवेमध्ये, दुसऱ्या पायावरती होतं संतुलन. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पकडतोय, फेकतोय. टीमची धावसंख्या पण पहिली अगदी 13 या आकड्यावरती 13. स्वीशीटचा प्रयत्न बसला नाहीये सर बॅटीवरती. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडतोय. 2 धावा आता तो कंप्लीट करतोय. 1 2 तिघे जण आहेत या चेंडूच्या मागावरती आणि या 3 धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येला मात्र आपण पाहिलं तर यावेळी मात्र 2 धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येला आपण पाहिलं तर अगदी आकार भेटला. 15 या आकड्यावरती 15-15.
यावेळी देखील फटका, थोडासा टायमिंग चुकलाय, खेळाडू आहे चेंडू पर्यंत आला जरूर, मात्र त्याच्या आवाक्यामध्ये हा चेंडू नव्हता, त्याच्या समोर अगदी टप्पा पडला. वॉर्ड थ्रो यार, काय फेकी केली आहे शुभम. ज्या पद्धतीने चेंडू फेकलाय त्यानं सरळ गोलंदाजांच्या हातामध्ये. कृष्णादा जिथे तुम्ही पाहताय 5 चेंडूचा खेळ झाला, 1-2 गो. एक चेंडू फक्त बाकी आहे. धावसंख्या आपण पहिली तर अगदी 17. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये, कदाचित इथून चेंडू उडू शकतो, नाही, चेंडू अगदी स्टॉप झाला. एक धाव पुन्हा कंप्लीट, पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आता दुसरी धाव फसली जाऊ शकली असती, पण कृष्णादाच्या हातून निसटला चेंडू. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पहिली तर जाऊन पोहोचते. अर्थातच 19 या आकड्यावरती 2 षटकांच्या अखेरीस 47 धावेचा आहे आव्हान. 47 रन्स टू विन. या ओव्हर मध्ये झालेली आहे, सो आता ड्रिंक ब्रेक नसणार आहे. 12 चेंडू तुम्हाला लवकर संपवायचे. पहिला चेंडू फटका फसला बॅटीच्या टॉपला, खेळाडू कोण पोहोचेल, कॅच होती, रनिंग कॅच, मात्र ती निसटली, ती बसली नाहीये हातामध्ये. धावसंख्या आपण पहिली तर जाऊन पोहोचली अगदी 20 या आकड्यावरती. अजूनही 27 धावा हव्यात 11 चेंडू मध्ये. 11 चेंडू 27 हे समीकरण आता मात्र मॅच मध्ये ठेवलं गेले. बॅकफुटला शॉट अंपूल, मिड विकेट रिझन आहे, अगदी त्याच्या डोक्यावरून जातोय, प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मॅक्सिमम विजयच्या बॅट मधून पॉवरफुल स्ट्रोक, षटकार. टीमची टोटल जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. 26. यावेळी देखील फटका थोडासा फसला हवेमध्ये, विकेट किपर जातोय, चेंडू खाली गिरक्या घालतोय. वोड कॅच यार, अप्रतिम कॅच बनवली आहे. ही कॅच पकडली नाही तर ही कॅच बनवली, आणि अखेरीस मात्र फलंदाज विजय सारख्या घातक फलंदाजाला माघारी पाठवलंय. विजय बॅक टू डकआउट. आरपी डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा समीर भाई दिगेसा पैलवान समीर भाईंचं अगदी सुमधुर संगीत तुम्ही ऐकलं. कुठलंच गाव नाही जिथे पैलवान साहेबांचं नाव नाही. सुमधुर संगीत नुकतंच आपण ऐकलं.
धावसंख्या अगदी 26 या आकड्यावरती 26. ओहो सोडून दिला चेंडू अगदी एक धाव मात्र कंप्लीट करण्याचा प्रयत्न जरूर होता जिथे आपण पाहिलं तर वाईट +1 आताच्या 2 धावा मात्र जरूर येतात. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जरूर जाऊन पोहोचते. अर्थातच 28 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते. तब्बल 19 धावा अजून विजयासाठी हव्यात. थोडासा स्पीडअप घ्यायचा मी विनंती करेल. बॅटीची अगदी टॉप एज जिथे आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये 1 धाव. $29 29 धावा सध्या स्कोर कार्डवरती सजलेत. फुल टॉस यावेळी 2 पावलं पुढे आलाय खेळाडू आहे. चेंडू त्याच्या हातामध्ये विकेटचं पतन होत आहे. अप्रतिम कॅच पकडली आहे. मॅच मध्ये घेऊन आले ही कॅच आणि बॅटिंग करत असताना फलंदाज मात्र माघारी जातोय. सौरभ बॅक टू द डकआउट. त्याचबरोबर विठलाई कन्स्ट्रक्शन कदमवाडीचे सर्वा सन्माननीय राहुलजी कदम साहेब यांची देखील महत्वाची उपस्थिती, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बॅनर स्पॉन्सरशिप करण्यात आले. तुमचे राहुल दादा कदम दादा आपलं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ संपला. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 29. येणारे 6 चेंडू आणि अगदी विजयासाठी आपण पाहिलं तर गरज आहे 18 धावेची. 18 धावा 6 चेंडू मध्ये आता हव्यात विजयासाठी. चला स्पीडअप घ्या. टीम मीटिंग नको प्लीज. मेन अंपायर टीम मीटिंग नको आहे प्लीज. थोडासा स्पीडअप घ्या. यानंतर देखील मॅचेस बऱ्याचशा खेळवायचे. मी विनंती करेल यानंतर टॉस साठी टॉस झालेला यानंतर लगेच मॅच मध्ये NK स्पोर्ट्स लगेच यानंतर मॅच साठी सुरुवात करून द्यायची. आणि श्री गणेश 11 यानंतरची जी मॅच आहे ती NK स्पोर्ट्स विपक्ष श्री गणेश 11 अशी जी मॅच आहे. दोन पावला पुढे आलाय. बिग हिट येतोय. का कोणा रिझनला अगदी चेंडू आपण पाहिला हवाई सफर करतोय. निघून जातोय मॅक्सिमम 6 धावांसाठी. अंकुशच्या बॅट मधून येतात यावेळी मात्र माफ करा सूरजच्या बॅट मधून येतोय 6 धावेसाठी अगदी षटकार. अरे 5 चेंडू अगदी 12 धावेची गरज आहे. 5 चेंडू 12 धावा. पुन्हा पुढे आलाय. फसला गेलाय. एक धाव घेऊ की नको तोपर्यंत मात्र फसले गेलेत. कुठली धाव हाती लागली नाहीये. समीकरण बदलतंय. 4 चेंडू 12 धावा 12 धावा 4 चेंडू हे समीकरण आता मात्र सांगितलं जात आहे. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू मिड विकेटला चेंडू गॅदर केला फेकलाय तोपर्यंत मात्र अगदी बॅटर होतोय गॉन. कारण की यष्ट्यांना हात लागला होता आणि तिथेच
पॉपिंग क्रीजच्या बाहेर बॅटर होता. तर समीकरण बदलत चाललंय. तब्बल चेंडू मात्र फक्त बाकी आहेत 3. विजयासाठी तब्बल आपण पाहिलं तर 3-11 समीकरण यावे मात्र ओहो स्क्वेअर कट यावे मात्र अगदी चेंडू हवेमध्ये जिथे आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये निघून जातो. समीकरण बदलते मॅच बदलते. अजूनही मॅच आपण पाहिलं तर 2 चेंडू बाकी आहेत. 10 धावा हव्यात विजयासाठी. ओहो विकेटचा पतन. यॉर्कर चेंडू खोदून काढला. बॅटर गॉन. या मॅच मध्ये अखेरीस आपण पाहिलं तर विजेता राहतोय संघ. जिथे आपण पाहिलं तर अर्थातच धारमाऊली वॉरियर्स हा संघ राहतो विजेता. विजयी संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. धारमाऊली संघ आपण पाहिलं तर सध्या अगदी 3 मॅचेस जिंकल्या, 4 मॅचेस खेळल्या. मायादेवी स्पोर्ट्स आपण पाहिलं तर 3 मॅच मध्ये 2 मॅच जिंकल्या आणि 1 मॅच पराभूत राहिला. यानंतर टॉस मी विनंती करेल दोन्ही कॅप्टन्स लगेच मॅच स्टार्ट करून द्यायचे. एनके स्पोर्ट्स आणि श्री गणेश 11 लगेच मॅच चालू करायचे. नेक्स्ट मॅच एनके स्पोर्ट्स वॉन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतले एनके स्पोर्ट्सने आणि आता मैदानामध्ये दाखल होत आहेत श्री गणेश 11. श्री गणेश 11 संघाच्या प्रत्येक फलंदाजांना सुवर्ण संदेश संदीप मुंडे याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं कॅश प्राइज